सगळं सत्य आहे. 120 आमदार रोडून 10-20 आमदार निवडून अशा पद्धतीची टीका केली. हे उद्धव ठाकरेंच्या संदर्भात मी जे फॅक्ट्स आहेत ते मांडले, कोणावरती टीका केली नाही. मी म्हणालो फक्त आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. घरी बसून जे आहे शिव्याशाप देणं, मीडियावरती शिव्याशाप देणं, मतदारसंघामध्ये जाऊन शिव्याशाप देणं याच्याने काय होत नाही. 6 मतदारसंघामध्ये फिरले आणि मुंबईमध्ये गेले की मुंबईमध्ये सचिन अय्यरांनी स्वागत केलं त्यांचं. तर ह्याच्यामधून जे आहे ना, मला शिव्या देऊन, साहेबांना देऊन, खासदारांना देऊन किंवा लोकांना कार्यकर्त्यांना देऊन जे आहे हे राजकारण होत नाही. जो गेला त्याला कंटिन्युअसली म्हणजे शिव्याशाप एवढा वाईट होता तो की काल पण तुमच्या बरोबर होता, लगेच जो आहे तो वाईट झाला आणि एवढ्या शिव्याच्या लाखोळ्या म्हणजे. आताही तुम्ही असं म्हणाल की जे इतर आमदार उरलेत त्यांचं काय होईल? नाही, मी काय बोललो नाही बाबा. मी बोललो काल सचिन अय्यर आले, पुढे काय होईल माहिती नाही. टायगर ऑपरेशन पुढे आता किती वेळा तुम्ही टायगर ऑपरेशन करायचं, आता झालं ना. हे काय टायगर आले की टायगर ऑपरेशन टायगर आले की सगळे टायगर आले की सगळे तुतारी ऑपरेशन सुद्धा होणार आहे असं नाही, याचा असा काही विषय नाही. महाराष्ट्रामध्ये आज आपली वाढती ताकद बघता येणाऱ्या निवडणुका सोबत लढायची तयारी नाही बघा, शिवसेना प्रत्येक पक्ष आपली ताकद जी आहे ती वाढवत असतो. आम्ही देखील जे आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जातोय, विधानसभेमध्ये जातोय आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याला काय हवंय, काय नको, कशा प्रकारे त्यांनी निवडणुका आतापर्यंत लढल्या, जिल्हा परिषदमध्ये काय झालं, पंचायत समितीमध्ये, नगरपालिकेमध्ये, महापालिकेमध्ये काय झालं, याचा आढावा घेण्याचा एक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो आणि पुढे येणाऱ्या निवडणुका कशा चांगल्या प्रकारे लढता येतील याच्यासाठी जे आहे ते आम्ही काम करतोय. थँक्यू.